अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, स्टिल्शा बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 मे 2024 वार शनिवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे। प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। पती पत्नीचे पवित्र नाते असताना पत्नीचे दुसऱ्यासोबत प्रेम संबंध जुळले। त्यात प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीला पत्नी व पतीच्या मित्रासह कट रचून कायमचे संपवल्याची घटना अमरावती शहरातील नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली। पतीसोबत पटत नसल्याने पत्नी तिच्या प्रियकरासोबत वेगळी राहत होती। पतीचे दुसऱ्या महिलेसोबत सूत जोडून त्यांची पेन्शन तिच्या नावाने करून देणार असं वाटत असल्याने तिने इतर तिघांच्या सहकार्याने पतीची हत्या करून कठोरा गांधी मार्गावरील नाल्यात फेकून दिले। या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह तिघांना ताब्यात घेतले। अमरावती शहराच्या कठोरा गांधी मार्गावर एका नाल्यात दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना नागरिकांनी फोन करून माहिती दिली। अशात नांदगावपेठ पोलीस दाखल होऊन नाल्यात अचानक आढळून आलेला कुजलेला मृतदेह आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली। मृतदेहाबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली असता धक्कादायक प्रकरण समोर आलंय। प्रेम प्रकरणात अडसर ठरलेल्या पतीची त्याच्या पत्नीनेच कट रचून पतीच्या मित्राच्याच मदतीने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। भारतीय सेनेमधून निवृत्त झालेले माजी सैनिक तथा रेल्वेत नोकरीला असलेले अनंत विहार कॉलनी शेगाव नाका परिसरात राहणारे 42 वर्षीय मिलिंद सौदागर वाघ असे मृतकाचे नाव आहे। मृतक मिलिंद हे भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये उदखेड येथे रेल्वे गेटवर गार्ड म्हणून कार्यरत होते। त्यांना सेनेची पेन्शन व रेल्वेचा पगार सुरू होता, परंतु काही महिन्यांपासून त्यांची पत्नी राहते घर व पेन्शन नावाने करून घटस्फोट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होती। याच कारणांवरून वाद वाढल्याने त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहत होती। मृतक मिलिंद हे त्यांचा लहान भाऊ 32 वर्षीय प्रशांत सौदागर वाघ अकोला येथील न्यू तापडिया नगर येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाशी नेहमी संपर्कात राहत असून त्यांना पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगत होते। अशातच 16 एप्रिलपासून मिलिंद यांचा फोन लागत नसल्याने प्रशांत वाघ हे अमरावतीत त्यांच्या घरी आलेत। सर्वत्र शोध घेऊन ते मिळून न आल्याने अखेर प्रशांत वाघ यांनी याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। गाडगेनगर पोलिसांनी मिलिंद यांची शोध मोहीम सुरू केली असता काही दिवसांपूर्वीच नांदगावपेठ पोलिसांना कठोरा गांधी मार्गावरील राठी यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला। प्रशांत यांनी मिलिंद यांचा मृतदेह ओळखला आणि त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात पत्नीविषयी हत्येची तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या तपासात एक भयानक हत्याकांड समोर आले। आरोपी महिलेने घर पेन्शन नावाने करून देण्यासाठी आणि त्यानंतर घटस्फोट देण्यासाठी मिलिंद वाघ यांच्यावर दबाव आणत होत्या। मिलिंद यांचे दुसऱ्या महिलेसोबत सूत जुळले असून ते तिच्या नावाने पेन्शन करून देतील असा संशय आरोपी महिलेला होता।
आरोपी शुभम, संकेत व कार्तिक हे तिघेही नेहमी मिलिंद यांच्यासोबत दारू पित होते. त्यामुळे पत्नीने तिघांना सोबत घेऊन मिलिंद यांच्या हत्येचा कट रचला. 18 एप्रिलला तिन्ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोरा गांधी मार्गावर नेले. आधी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. आकस्मिक मृत्यूचा बनाव आणण्यासाठी आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला. या संपूर्ण बाबी तपासात उघड झाल्यानंतर नांदगावपेठ पोलिसांनी पत्नीसह शुभम देवीदास भोयर वय 19 वर्ष, संकेत अशोकराव बोळे वय 29 वर्ष, राहणार आशियाड कॉलनी, कार्तिक मुरलीधर कडूकर वय 19 वर्ष, राहणार मार्बर लाईन, शेगाव नाका यांना ताब्यात घेतले. अटक होताच आरोपींनी मिलिंद वाघ यांच्या हत्येची कबुली दिली. चारही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. अमरावती जिल्ह्यातील एकमेव शासकीय रुग्णालय समजले जाणारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच असल्याने येथील बेडचा प्रश्न आता पुन्हा निर्माण झालाय. अनेक वर्षांपासून हा प्रश्न अद्यापही निकाली लावण्यात प्रशासन यशस्वी झाले नाही. वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात आली, कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली, मात्र अद्यापही प्रश्न निकाली लागू शकला नाही. यासोबतच या रुग्णालयात सुविधेचा प्रश्न सुद्धा आता ऐरणीवर आला आहे. अमरावती शहरातील रुग्ण तर मेळघाट येथील गरीब रुग्ण आपल्या मोफतचा उपचार घेण्यासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असतात. दिवसेंदिवस याच रुग्णालयात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. अनेक उपचारांचे अनेक कक्ष असल्याने एकीकडे डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संख्येचा तुटवडा तर दुसरीकडे अनेक वर्षापासून खाटांचा प्रश्न निकाली लागला नाही. अशात आता एकाच बेडवर 2 रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालय प्रशासनाने याआधीही वरिष्ठ स्तरावर बेड वाढवण्याचा अहवाल सादर केला, मात्र अद्यापही यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदडे यांना विचारले असता रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यांना डिस्चार्ज होण्यासाठी वेळ लागत असल्याने काही वार्डात एका बेडवर 2 रुग्ण असल्याचे सांगितले. पेशंटची वाढ झालेली आहे, पण शक्यतो आम्ही पेशंटला बेड देण्याचा प्रयत्न करतो. पेशंट ज्यावेळेस डिस्चार्ज होण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे काही वेळ एका बेडवर 2 वार्ड असू शकतात. काही वार्ड बंद सुद्धा आहे आणि अशातच एका बेडवरती 2 पेशंट दिसतात. नाही, वार्ड मॅक्झिमम वार्ड चालू आहेत. आता एक ठिकाणी आपण ICUचं काम चालू करणार आहे, म्हणून ते वार्ड बंद केलेलं आहे. तर BNC ते काम चालू करून टाकलेलं आहे. वार्ड नंबर 9, 10 आणि 8 हे 2-3 वार्ड मध्ये नाही, 8मध्येच आपण ICUचं काम चालू करायला लागलो. 10 वार्ड सुद्धा चालू आहे, तिथे आपण इन्फेक्शियस पेशंट घेतो. एकीकडे महादेवखोरी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून चाकू हल्ले, चोरी, हाणामारीसह खुनांच्या घटना घडल्या आहेत. नुकत्याच बालाजीनगरात दुहेरी हत्या घडली. आता याच परिसर बाजूने नागरिक घरात असताना रात्री काही युवकांनी दुचाकीची तोडफोड करणे, परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण करणे, उभ्या वाहनातून पेट्रोल चोरीच्या घटनेने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळेच परिसरातील महिलांनी रात्री फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे जमाव केला. पोलिसांनी धडक कारवाई करण्याची यावेळी मागणी केली आहे. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या महादेवखोरी मंगलधाम परिसरातील अनेक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारी वृत्त समोर येत आहे. चोरी, खुनाचा प्रयत्नासह गंभीर समजल्या जाणाऱ्या हत्याची घटना घडली आहे. आता गेल्या 4 दिवसांपूर्वीच मंगलधाम परिसरातील बालाजीनगरात एका आई मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. आता मात्र याच महादेवखोरी परिसरात रात्रीच्या वेळी काही टवाळखोर युवकांनी हैदोस घातल्याने येथील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री 1 वाजताच्या दरम्यान वाहनांची तोडफोड करणे, दगडफेक करणे, वाहनातून पेट्रोल चोरी करणे, परिसरात चोरी करून पसार होणे या अनेक घटना घडल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्याने अखेर शेकडो महिलांनी शुक्रवारीच्या रात्री फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनवर जमाव करून परिसरात कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहरात अनेक परिसरात अल्पवयीन युवकांची वेगवेगळ्या नावाने टीम बनल्या आहेत. अनेकदा 2 भाईगिरींच्या वर्चस्वावरनं राडा सुद्धा झालाय. महादेवखोरीच्या परिसरात अशा घटनेने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे. अमरावतीवरून ऑटोने अकोला जात असताना सकाळी 8 वाजताच्या सुमारास दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिरोली गावाजवळील वळण मार्गावर ऑटो चालकांचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने ऑटो रस्त्यालगत असलेल्या खाईत जाऊन कोसळला. या घटनेत ऑटो चालकासह 3 महिला व 3 लहान मुले असे 7 जण जखमी झालेत. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच समाजसेवक किरण होले, रुग्णसेवक सचिन शेलारे यांच्यासह
उपस्थित नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून सर्व जखमींना उपचाराकरिता अमरावती येथील रुग्णालयात दाखल केलेत. या अपघातात ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उन्हाळा ऋतूमधील मे महिना हा सर्वात जास्त तापणारा महिना म्हणून समजला जातो. याच महिन्यात कडक उन्हाचे चटके बसत असल्याने याचाच फटका आता विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटन स्थळाला बसला आहे. थंड हवेचे ठिकाण समजले जाणारे चिखलदरा पर्यटनाकडे आता पर्यटकांची पाठ दाखवल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळालाही त्याचा फटका बसला आहे. येथील तापमान केंद्रावर 34° पोहोचविल्याने पर्यटकांनी पाठ दाखवल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असताना आता अगदी अल्प प्रमाणात पर्यटक येत आहेत. पर्यटकांनाही पाठ फिरवल्याची स्थिती स्थानिक अनुभवत आहेत. विदर्भाचे नंदनवन समजले जाणारे व थंड हवेचे ठिकाण अशी ओळख बाळगणारे चिखलदरा पर्यटन स्थळ पूर्णपणे ओस पडले आहेत. पर्यटकांअभावी आता चिखलदरात शुकशुकाट बघायला मिळत आहे. मे महिन्यात अधिक ऊन तापू लागल्याने पारा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे बोडके पडलेले रान हिरवे झाल्याने काहीसा गारवा होता, परंतु मागील आठवड्यापासून उन्हाचे चटके पर्यटन स्थळावर जाणवू लागले आहेत. विदर्भाच्या नंदनवन चिखलदराकडे पर्यटकांनी पाठ फिरवली. उपचार घेण्याकरिता रुग्णालयात दाखल होऊन रुग्ण सलाईन घेत असताना अचानक उलट्या झाल्याने रुग्ण नातेवाईकात एकच खळबळ उडाली. हा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील तिवसा उपजिल्हा रुग्णालयात घडला आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्माघातासह अनेक उन्हाच्या आजाराने रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. याच दरम्यान अशा घटना घडल्याने रुग्ण नातेवाईक आता रुग्णालयात प्रशासन विरुद्ध आपला संताप व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना सलाईनमुळे उलट्याचा त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक रुग्णांच्या उलट्या थांबत नसल्यामुळे नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. सुरेखा राहुल खोल 29 तारखेला ॲडमिट झाली. मला ताप आणि सर्दी खोकला आणि विकनेस पण होती. मी ब्लड चेक केलं. माझा रिपोर्ट पहिले सांगितलं गेलं की टायफॉईडची सुरुवात आहे म्हणून. नंतर मग रिपोर्टला आल्यानंतर मला सांगितलं गेलं की पहिले मला सिस्टरने सांगितलं की रिपोर्टची टायफॉईडची स्टार्टिंग आहे म्हणून. नंतर मग तुमचा रिपोर्ट यायचा आहे म्हणे. रिपोर्ट आल्यानंतर मग नॉर्मल आहे, टायफॉईड नाही आहे. तर रिपोर्ट यायच्या पहिलेच मला सलाईन चालू करून दिली आहे 1 दिवस पहिलेच. मग 1 दिवस सलाईन घेतली सकाळ संध्याकाळ. आणि संध्याकाळी एका मुलाची तब्येत खराब झाली. शिक्षकांनी सांगितलं की मग तुम्ही माझ्याकडे माझी एक छोटी मुलगी आहे 12 महिन्याची, 5 वर्षाची. माझे सासूबाई आहे त्या मेंटली आहे. बाळाला पाहायला कोण नव्हतं म्हणून मी माझ्या मिस्टरांना घरीच ठेवलं. तिथे मी ॲडमिट झाली एकटीच. आणि मग माझ्या मिस्टरांना मला बोलावण्यात आलं किंवा तुम्हाला एकटं घेऊ नाही शकत म्हणून सोबत बोलावं. मी थोडी सुट्टी लावली होती. संध्याकाळी घरी गेली, आराम केला. लगेच सकाळी ती निघून आली, नाश्ता केला, सलाईन घेतली. तेव्हा माझे बाबा होते माझ्यासोबत, माझे मिस्टर होते. आणि अर्धा घंटा मग सलाईन झाल्यानंतर अर्धा घंटा थांबले माझ्या मिस्टर माझ्यासोबत. नंतर मग मी त्यांना पाठवून दिलं छोटे बाळ असल्या कारणाला घरी. काही वेळातच मला माझं पूर्ण चेंज झालं. डोकं खूप दुखायला लागलं, थंडी लागायला लागली, पूर्ण एकूण एक हार्ट दुखायला लागलं माझ्या अंगातलं. आणि पूर्ण असं आगळं वेगळं म्हणजे मला होश नव्हता. उलट्या खूप झाल्या मला. म्हणजे माझ्या पोटात काहीच होतं राहिलं. पूर्ण माझे अंग पाय पूर्ण असं म्हणजे पूर्ण आगळीवेगळी स्थिती होती. मी यांना मागत होती की मला ब्लँकेट द्या, मला थंडी वाजत आहे. तर माझं कोणीच ऐकत नव्हतं. मी अर्धा घंटा 1 घंटा इथं बसून मी कसं तरी माझ्या बाजूच्या एका पेशंट जवळच्या माणसाला इशारा केला की मला मोबाईल द्या. रमेश वाजताना मी कसं तरी माझ्या मोबाईलमधून नंबर काढला आणि मिस्टरांचा. आणि त्यांनी फोन केला, 2 शब्द बोलली. ते अर्ध्या भागात गेले बाजारपर्यंत आणि वापस आले. गावाला जात असताना लगेच ते आल्यानंतरही अर्धा घंटा ते आरडाओरडा त्यांनी भांडण केलं यांच्यासोबत. त्याच्यानंतर मला 1 घंटानंतर मला ब्लँकेट देण्यात आला आणि सर्व बेडशीट सगळं बेडवरच्या माझ्या अंगावर टाकलं. माझी स्थिती एवढी खराब की मी दिवसभर बेहोश असल्यासारखीच होती. मला दिवसभरही म्हणजे काय झालं ते मला काहीच माहीत नव्हतं.
सध्या कडक उन्हामुळे जीव लाहीलाही होत असून तापाच्या आजाराने सुद्धा डोके वर काढले आहे. आजार बरा होण्यासाठी नागरिक रुग्णालयाकडे धाव घेत असून थंडी वाजून ताप या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात औषधीसह सलाईन दिल्या जात आहे. परंतु या सलाईनमुळे भरती असलेल्या अनेक रुग्णांना सतत उलट्यांचा त्रास जाणवत असल्याने प्रकृतीवर परिणाम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे शासनाकडून मोफत उपचार दिल्या जात असल्याचा मोठा गाजावाजा, मात्र रुग्णांना पुरवठा केला जात असलेला औषध साठा हा बोगस असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. नमस्कार, मी डॉक्टर जयेश शेकार, इथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून मी डॉक्टर आहे इथे. तर घडलेला प्रकार तुम्हाला माहितीच असणार आहे की इथं पेशंटला सलाईन लावल्यावरती व्हॉमिटिंग झालेले आहेत, थंडी वाजली आहेत. तर असा एक प्रकार घडला होता. तर आमच्या बाजूने असं सांगण्यात आलं आहे की आम्हाला की आमच्याकडून आम्ही जे उपचार रुग्णांना दिले आहेत त्याच्यामध्ये आमची जी बाजू आहे ती अशी आहे की आम्ही एकदम तपासूनच औषध लावलेलं आहे सगळ्या पेशंटला, आणि एक्सपायरी प्रोडक्ट असा कुठलाच प्रकार नाही आहे. इथं सगळा एक्सपायर प्रोडक्ट महिन्याच्या अखेरीस डिस्कार्ड केला जातो आणि त्याची पुरेपूर चाचणी करूनच जो प्रोडक्ट चांगले आहे विदिन एक्सपायरी डेटवाले प्रोडक्ट आहे आणि जे एक्सपायर झालेले आहे यांच्यामध्ये फरक देऊनच वेगळे आपल्या इथे लावलेले आहे प्रोडक्ट्स. तर मग आता जो मागच्या वेळेस प्रकार झाला आहे मागच्या 2-3 दिवसात, त्याला पेशंटला कफ, फिवर, कोल्ड होता त्याला, आणि त्याचा एक टायफॉईडची चाचणी करायला लावली होती आपण विडाल. त्याच्यात त्यांना एकदम माइल्ड असा टायफॉईड निघून आला होता. तर मग आपण त्यांना इंजेक्टेबल टॅक्झिम लावले होते आणि अँटीबायोटिकमध्ये त्यांना आपण अमोक्स दिलेले होते आणि तसंच आपण त्यांना कफ सिरप पण दिले होते. आणि अचानक मग त्यांना थंडी वगैरे थंडी वाजायला लागली त्यांना, आणि त्यांना असं उलटं पण खूप झालं. तर त्यांना त्वरित उपचार त्यांच्यावर केला गेला आहे आणि पेशंटची कंडिशन आता एकदम बरोबर आहे. आणि मला असं वाटते की जो प्रोडक्ट आपल्याला इथं जे सलाईन आणि जो सप्लाय होतो औषध साठ्यांचा, त्यांच्यामध्ये मला वाटते असं काहीतरी होऊ शकते, काही 1-2 बॉटल असं असू शकतात. पण तरी जे आम्ही बघितलं आहे ते कोणतीही बॉटल एक्सपायर नाही आहे. आणि एक्सपायर जो माल आहे तो आम्ही जो एक्सपायर साठा आहे तो इथं वेगळा केला जातो आणि महिन्याच्या अखेरीस 2 वेळा त्याचं चेकिंग होते की कुठले एक्सपायर आहे, कुठले एक्सपायर नाही. तर आमच्याकडून ही प्रतिक्रिया आहे आमची, आणि अशा पुढे असं काही होणार नाही याची पण आम्ही दक्षता घेऊच. पण यावेळेस पण आमच्याकडून आम्हाला हे सांगायचं होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अकोला शहरात चोरट्यांनी चक्क धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका प्रतिष्ठित व्यापारीच्या घरात प्रवेश करून तब्बल 2 कोटींचा मुद्देमाल चोरून पसार झालेत. या घटनेने अकोला शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा शोध घेणे आता पोलिसांना चांगलेच आव्हान झालेत. अकोला जिल्ह्यातील नागरिकसह व्यापारी सुरक्षित नाही का, हे शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या धाडसी चोरीतून स्पष्ट होत आहे. अकोल्यात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. अकोल्यातल्या गौरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करून तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय. दरम्यान प्रतिष्ठित उद्योगपती ब्रिजमोहन भारतीया यांच्या निवासस्थानी ही चोरी झाली आहे. भारतीया यांचं कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस खिडकी तोडून आत प्रवेश केलाय आणि सोनं, नाणं यासह चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकत्रित 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पळवून नेलाय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांचं स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यासह पोलीस अधीक्षक बच्चन सिंग हे देखील घटनास्थळावर दाखल झाले आहेत. गुरुवारच्या रात्री 2 दिवसांपूर्वी अकोल्यातील आलेगाव इथं 3 घरात चोरी झाली होती. या घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय. आता पुन्हा अकोल्यातून मोठी चोरीची घटना समोर आली आहे.
प्रतिष्ठित उद्योगपती भारतीया यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. तब्बल 1.5 ते 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही चोरीची घटना गांभीर्याने घेत आणि स्थानिक गुन्हे शाखेसह खदान पोलिसांचे पथके तयार करून चोरट्यांच्या शोधात रवाना झालेत. या प्रकरणी खदान पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच पोलिसांकडून आसपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्या जात आहे. तसेच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरी झाली आहे. 2 कोटीच्या जवळपास ही रक्कम असल्याचे समजते आहे. तरीही अद्याप किती रुपयांची चोरी झाली समजू शकले नाहीत. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या 3 डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्ण दगावल्याच्या संतापात मारहाण केली. ही घटना 3 मेच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी 3 मेला रात्री 11 वाजेपासून डॉक्टरांनी मार्चच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र पुढील 24 तासांपर्यंत आपत्कालीन सेवा आम्ही देऊ असे डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने संघटनेनं स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात डॉक्टरांसाठी सुरक्षा गार्ड उपस्थित नसल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणीही डॉक्टरांनी केली आहे. मैं सर्जरी डिपार्टमेंट में निवासी डॉक्टर हूँ. कल शाम को एक घटना घटी. यहाँ पे कुछ रिलेटिव्स ने डॉक्टर्स पर हमला किया. चप्पल से, लातों से, हाथों से, मुक्के से मारा. उन्होंने यहाँ पे मारा, मेरा चश्मा टूट गया. था हमारे एसआईसी में बिल्कुल भी सिक्योरिटी नहीं, कोई गार्ड नहीं. हमने मल्टीपल टाइम्स अप्रोच किया ऑफिसर्स को सिक्योरिटी के लिए, बट कोई सिक्योरिटी सेवा है नहीं. वहाँ पर हम 24 आवर ड्यूटी करते हैं. पेशेंट की एसआईसी में हमेशा डेथ होती है, सीरियस पेशेंट की डेथ होती है. वहाँ पेशेंट क्योस करते हैं, हमें मारते हैं, हमें हमेशा रिस्क पे रहते हैं. बट हमारी सेवा के सुरक्षा के लिए कोई वहाँ पे गार्ड, कोई सेफ्टी के लिए नहीं है. हमने कॉलेज ऑफिसर्स के पास फिर से रिक्वेस्ट डाली है कि हमें सेफ्टी के लिए गार्ड चाहिए. हमारे जितने भी वार्ड से जितने भी डॉक्टर्स काम करते हैं 24 आवर्स, वो हमेशा रिस्क पे रहते हैं. सेवा देने के बाद भी रिलेटिव्स को अगर लगता है कि उनके अकॉर्डिंग ट्रीटमेंट नहीं हुआ तो हाथ उठाते हैं, मारते हैं. अभी ये तो छोटी घटना है, बड़ी घटना में भी बदल सकती है. कोई पेशेंट रिलेटिव कब चाकू छुरी चलाएगा उसका हम इंतजार नहीं कर सकते. हम तब तक अपना रूटीन ड्यूटी स्ट्राइक पे हमने मार्ड के थ्रू डिसाइड किया है, सेंट्रल मार्ड के थ्रू डिसाइड किया है कि हमारी जो रूटीन आवर्स की ड्यूटी होती है वो हम नहीं करेंगे, स्ट्राइक पे जाएंगे. और इमरजेंसी वार्ड की जो ड्यूटीज़ है वो हम कंटिन्यू रखेंगे. हमने कॉलेज ऑफिसर्स के थ्रू 24 आवर्स का इंटीमेशन दिया है. अगर हमें गार्ड, जो भी वार्ड है हमारे अलग अलग वार्ड है, हमारे जो एसआईसी जहाँ पे सबसे सीरियस पेशेंट होते हैं वहाँ पे अगर गार्ड की सुविधा नहीं अवेलेबल हुई तो हम आगे और स्ट्राइक कंटिन्यू करेंगे और इमर्जन्सी सेवा भी बहाल करेंगे. स्नेहलता चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी आहे, सर्जरी विभागामध्ये इथे कार्यरत आहे. काल संध्याकाळी असला प्रकार घडला की एक पेशंट एसआयसी मध्ये ॲडमिट होता. त्याची पूर्ण सेवा देण्यात आली होती, परंतु पेशंटला जेव्हा मृत पावला असे डॉक्टरने सांगितले असता त्यांचे नातेवाईक पेशंटवर हावी झाले आणि डॉक्टरवर हावी झाले आणि त्यांना मार वगैरे केली, चपलांनी मारलं. एका डॉक्टरांचा पूर्ण चष्मा फोडला, त्याचा पूर्ण काच त्याच्या डोळ्यात पण जाऊ शकला असता, तो नेहमीसाठी अंध पण होऊ शकला असता. आणि यावेळेस सुद्धा एवढा पब्लिक असताना सुद्धा आमच्या इथे एसआयसीयू मध्ये कोणतीच सुरक्षा सेवा नव्हती आणि ती नाहीच आहे, कधीच नाही राहत. इथे पण कोणत्या वॉर्डमध्ये नाही राहत. एसआयसीयू मध्ये लागतं, पेशंट सिरियस असतात. पेशंटच्या नातेवाईकांचा जो इमोशनल ब्रेकडाऊन होतो तो आपण समजू शकतो की त्यांना ते नाही सहन होऊ शकत, त्यांना जे झालं आहे ते. पण आम्हाला पण काहीतरी सुरक्षा लागतं. आम्ही अशा असुरक्षित याच्यामध्ये काम नाही करू शकत. आमची पण सुरक्षा महत्त्वाची आहे याच्यामध्ये. बाकीचे इंटर्न्स आहेत, आंतरवासिता विद्यार्थी असतात, काल त्यांना पण मारहाण झालेली आहे. आम्ही फक्त पेशंटला सेवा देण्यासाठी आहोत इथे, मार खाण्यासाठी नाही आहोत इथे. आम्ही सगळ्यांना सेवा देतोय, तर त्यांनी आमच्याकडे बघायला पाहिजे की आमच्या प्रशासनाने की आमच्या वॉर्डमध्ये आम्हाला सुरक्षा सेवक लागतील, 24 तास ते लागतील. तिथे कधी पण काही पण आपत्कालीन अवस्था येऊ शकते. त्यासाठीच आमचे हा संप चालू आहे. आम्ही फक्त आमचे जे रूटीन्स ड्युटी आहे त्या बंद केलेल्या आहे. 24 तासाची अत्यावश्यक सेवा आम्ही देत आहोत, त्याच्यामध्ये खंड नाही पडणार. तर आमचं प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला हेच म्हणणं आहे की आम्हाला सुरक्षा देण्यात यावी. याच्या व्यतिरिक्त आमचं
गुंडागर्दी नहीं चलेगी, गुंडागर्दी नहीं चलेगी। जस्टिस, जस्टिस, जस्टिस। पाणी पुरवठा विभागाच्या पाईपलाईन जुन्या असल्याने अनेक मार्गावर लिकेजचे प्रमाण वाढले आहे। अशात आता पूर्णा नगर ते मार्की रस्त्यावर असलेल्या वायगाव फाट्याजवळ अचानक पाईपलाईन लिकेज झाल्याने दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे। या दरम्यान आता येथील गावांना 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही, पाण्याची काटकसर करावी असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता अजय लोखंडे यांनी केले आहे। अमरावती जिल्ह्यातील पाणी पुरवठा पाईपलाईन खूप जुनी असल्याने अनेक मार्गावर जीर्ण होऊन पाण्याची गळती सुरू होताना घटना घडत आहेत। सिंबोरा धरणातून अमरावती शहरात ग्रामीण भागात जाणाऱ्या पाईपलाईनमध्ये अनेकदा बिघाड घटना समोर आल्या आहेत। यात आता पाईपलाईन बदलीचे आदेश पारित होऊन नवीन कामाला सुरुवात होणार आहे। याच दरम्यान आता पुन्हा पूर्णा नगर ते मार्की पाईपलाईन वायगाव फाट्याजवळ पाईपलाईन लिकेज होऊन गळतीला सुरुवात झाली। या दरम्यान आता 6 मे ते 7 मे पर्यंत 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मार्की, आष्टी, धामोरी, निरोळी, भातकुली, सायद झोनमधील संपूर्ण गावांचा पाणी पुरवठा बंद राहील। दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यात येणार आहे। नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून ठेवावे आणि पाण्याचा वापर काटकसरीने करावे असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता अजय लोखंडे यांनी केले आहेत। नागपूर शहरात असलेल्या गंगा जमुना येथील रेड लाईट परिसरात असलेल्या काही महिलांनी ये जा करणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव केल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या 3 महिलांना ताब्यात घेतले। नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना फोनवर दिली। लकडगंज पोलिसांनी तात्काळ छापा टाकला व या धडक कारवाईत राजस्थान, मेरठ, ग्वाल्हेर रहिवासी असलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले। गुरुवारी नागपूर शहरात लकडगंज पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीवरनं अचानक गंगा जमुना कॅम्पसमध्ये छापा टाकून परराज्यात मूळ रहिवासी असलेल्या 3 महिलांना ताब्यात घेतले। येथील कॅम्पसच्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी अश्लील हावभाव केल्याने काही नागरिकांनी लकडगंज पोलिसांना फोनवर तक्रार केली। यावर पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ गंगा जमुना परिसरात छापा टाकला। या धडक कारवाईत पोलिसांनी राजस्थान, मेरठ आणि ग्वाल्हेरच्या मूळ रहिवासी असलेल्या गंगा जमुना परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3घींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली। मात्र याआधी या वेश्या व्यवसायावर अनेक वेळा नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। मात्र तरीही व्यापारी प्रतिष्ठान जवळ हा व्यवसाय चांगलाच फोफावत असून यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे, अशा मागणीला आता जोर धरत आहे। सदर घटनेबाबत आपल्याला माहिती ही गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती की लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गंगा जमुना वस्तीमध्ये काही महिला अनैतिक व्यापार करण्याच्या कामाकरता ग्राहकांना हातवारे करून अश्लील हातवारे करत आहेत। अशा माहितीवरून आम्ही स्टाफसह माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आणि वरिष्ठांसोबत तिथे गेलो असता आपल्याला 3 महिला अश्लील हातवारे करताना मिळून आल्या। त्यांना आपण ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्या विरोधात पिटा ॲक्टप्रमाणे कारवाई करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अधिकचा तपास सुरू आहे। यातील एक महिला आरोपीवर यापूर्वी एक गुन्हा दाखल असून 2 महिला पहिल्यांदाच आपण अटक करण्यात आलेल्या आहे। त्या याच्यापूर्वी कुठे करत होत्या किंवा कसा अधिकचा तपास सुरू आहे। सर, केव्हापासून इथे धंदा करतात? यापैकी एक महिला ही मेरठची आहे, एक रेशीमपुरा छावणीची आहे आणि दुसरी जी आहे ती राजस्थानची आहे। म्हणजे अशा त्या वेगवेगळ्या राज्यातल्या महिला आहेत आणि त्या स्वतःच आलेल्या आहेत आणि त्यांना कोणी बोलवलं होतं किंवा कसं याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। घराचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी घरातील 10,000ची रोकड व 1,30,000 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले। यावेळी घरमालक कुटुंबियासह पोलीस स्टेशन जरीपटका येथील त्याच्या नातेवाईकांच्या ठिकाणी पोलिसांनी धम्मदीप नगर येथील रहिवासी प्रमोद भैसारे यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केला आहे। यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर संकुलातील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 10,000 रुपये रोख आणि 1,30,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पळविलेत। मिळालेल्या माहितीनुसार धम्मदीप नगर येथील रहिवासी प्रमोद हरिश्चंद्र भैसारे हे दुपारी घराला कुलूप लावून जरीपटका येथील नातेवाईकांकडे गेले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता ते घरी परतले असता त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले। आत गेल्यावर अज्ञात व्यक्तीने कपाटात ठेवलेले 1,30,000 रुपये किमतीचे दागिने व 10,000 रुपयांची रोकड चोरून नेल्याचे दिसून आले।
यशोधरा नगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। परसों के दिन हमारे डीपी पथक पेट्रोलिंग कर रहे थे तो एक संशयित आरोपी मिला था। उसके पास में जो गाड़ी मिली थी वो गाड़ी पे डाउट आया गया था, उसकी गाड़ी की डिटेल्स निकाली गई तो वो चोरी की गाड़ी निकली थी। उसके पास में स्प्लेंडर गाड़ी मिली थी। आरोपी का नाम है आर्यन मेश्राम करके, वो केशर का रहने वाला है, रिकॉर्ड का आरोपी है वो। उसके पुलिस थाने में ला के अच्छे से पूछताछ की तो और उसके पास में एक एक्टिवा गाड़ी भी मिल गई। इसे कुल मिला के 2 गाड़ियाँ उसके पास से जब्त किया गया है और आरोपी को अभी MCR पे भेजा गया है। ये रिकॉर्डेड आरोपी है और ये बाइक चुराता है और अपना शौक पानी पूरा करने के लिए गाड़ी छोड़ देता है जाके। नहीं, ये सिंगल ही गुन्हे करता है, अकेला ही रहता है और कई जगह पे जाके ये गिरवी रखने का प्रयास करता है, वहाँ से पैसे उधार लेने का, उधार में खाना पीना करने का, और ये गाड़ी जो चुराई गाड़ी है वो गिरवी रखने का, ऐसा उसका अभी तक की मोडस है। हमारे यहाँ के यशोधरा के डीपी पथक के PSI राहुल राठौर, हेड कांस्टेबल राहुल गोंदरे, प्रफुल्ल चिंतले, संदीप वानखडे और सिद्धेश चौरासिया और मनीष चारकर, इन्होंने ये कामगिरी की है। आता उन्हाळा सुरू झाला आहे, अशा स्थितीत लोक नातेवाईकांच्या घरी जातात। अशा परिस्थितीत घराचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसतात। लोकांनी घराबाहेर पडल्याची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे। पोलीस रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालू शकतात। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता। यामध्ये GT पेलच्या तर्फे 256, सिटी केबल चॅनल 92वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।